नमस्कार मित्रांनो, आपला आजचा विषय आहे तो म्हणजे संघर्ष करण्याचा, एकत्रित येण्याचा आणि संघटित होण्याचा। मित्रांनो, आपण आज पाहिलेच आहोत की मागील 4 ते 5 दिवसापासून जे मराठा आंदोलक मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं। मित्रांनो, या आंदोलनामध्ये भरपूर असे लाखो शेतकरी बांधव, लाखो मराठे याच्यामध्ये सामील होते। त्यांचं सांगण्याचं एकच आहे, ते म्हणजे एकत्रित येणं आणि संघटित होणे आणि संघर्ष होणे। मित्रांनो, आज त्यांच्या लढ्याला यश मिळालं आहे। हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात आलं आणि ओबीसीद्वारे जे आरक्षण आहे ते मिळण्यासाठी सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, आपला सांगायचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे संघटित होणे आणि संघर्ष करणे। मित्रांनो, आपल्याला आज गरज आहे संघर्ष करण्याचा, एकत्रित येण्याचा आणि संघटित होण्याचा। कारण मित्रांनो, आपल्याला मागील 7 वर्षापासून पाहतोय कांद्याला 1000-1500 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। हा एवढा भाव 2007लाही 1400-1500 रुपये एवढाच बाजारभाव मिळत होता। मित्रांनो, आज 2025 आहे, त्यावेळेसही आपल्याला एवढा बाजारभाव मिळतोय। मागील किती वर्षापासून आपण खड्डे खात आहोत। हे मित्रांनो, कांद्याला उत्पादन खर्च वाढला पण बाजारभाव वाढला का? नाही वाढला। कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा बाजारात येतो त्यावेळेस सरकार निर्यात बंद करते आणि बाजारभाव पाडण्याचं काम करतो, आणि ज्यावेळेस बाजारभाव वाढतील त्यावेळेस निर्यात शुल्क लावणे असेल किंवा बाजारभाव कसे कमी करता येतील याकडे सरकार हे लक्ष देतं। पण मित्रांनो, आपल्याला गरज आहे आज एकत्रित येण्याची, संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची। मित्रांनो, आपल्याला लढावं लागणार आहे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन, ते म्हणजे सरकारसोबत, तरच आपल्याला योग्य असा बाजारभाव मिळेल आणि सरकार पुन्हा निर्यात बंदी करणार नाही किंवा निर्यात शुल्क लावणार नाही। आणि जर बाजारभाव पडले तर अनुदान देण्यासाठी सरकार पुढे येईल। त्यासाठी आपल्याला गरज आहे एकत्रित येण्याची, संघर्ष करण्याची आणि संघटित होण्याची। मित्रांनो, आपल्याला आज आदर्श घ्यावा लागणार आहे या मराठा समाजाचा आणि या मनोजदादा जरांगे पाटील यासारख्या व्यक्तीचा। कारण मित्रांनो, समाजासाठी लढलं जातं पण आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणीही लढलं जात नाही। मित्रांनो, सध्या जे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे हे सुद्धा कांदा बाजारभाव असेल विविध मागणीसाठी लढत असतात, पण त्यांना शेतकरी साथ देत नाहीत। मित्रांनो, आपल्याला गरज आहे संघटित होण्याची। त्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये कोण जो लढा देणार असेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, आपण त्यांना साथ नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। धन्यवाद।